ट्रेडिशनली आपण बघतो की सर्वात जास्त हिंसाचार हा काश्मीरमध्ये होतो. आता काश्मीर खूपच शांत झालेलं आहे. ईशान्य भारतात सुद्धा हिंसाचार होतो. मणिपूरमध्ये होत आता. ईशान्य भारत सुद्धा शांत आहे. नक्षलग्रस्त भागामध्ये हिंसाचार होत होता, परंतु सध्या आक्रमक कारवाई केल्यामुळे नक्षलवादी अनेक मोठे पकडले गेलेले आहेत. आपल्याला माहिती असेल की त्यांचा जो सर्वात मोठा कमांडर होता हिडमा, त्याला त्याला मारण्यात आलेला आहे. जो एक आयईडी एक्सपर्ट होता त्याला सुद्धा मारण्यात आलेला आहे. आणि अ, 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 देशाचे गृहमंत्री म्हणतायत की पुढच्या मार्च 2026 पर्यंत नक्षलवाद हा संपूर्ण थांबवला जाईल भारतामध्ये. तर तसं झालं तर फारच चांगलं होईल. परंतु थोडक्यात सांगायचा मी प्रयत्न हा करत होतो की हिंसाचार आता जो वेस्ट बेंगॉलमध्ये होतो आहे तो या तिन्ही भागांपेक्षा जास्त आहे. आता हिंसाचार का होतो आहे याचं कारण असं आहे की वेस्ट बेंगॉलमध्ये हा म्हणजे याला ऑलमोस्ट सरकारी हिंसाचार म्हणता येईल. इथे राजकीय पक्षांना घाबरवणं सुरू आहे, म्हणजे बीजेपी असो की इतर असो. आणि हा जो हिंसाचार होतो आहे हा तृणमूल काँग्रेसच्या गुंडांकडनं होतो आहे. अनेक बॉम्बस्फोट होत आहेत. म्हणजे आपण दिल्लीच्या बॉम्बस्फोटाचं एवढं विश्लेषण केलं, परंतु त्याच्याहून कितीतरी जास्त बॉम्बस्फोट हे होत आहेत पश्चिम बंगालमध्ये. त्याच्याविषयी कुठल्या म्हणजे मीडियामध्ये कोणालाही त्याची काही फारशी पर्वा दिसत नाहीये.